Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations, and now we are going to talk about the process of sex determination. Sex determination. In animals, there are the different theories of sex determination are explained. Out of that, the most famous and accepted the theory of sex determination is chromosomal theory of sex determination. There are different theories of the sex determination are explained in animals, but out of that, the chromosomal theory of sex determination is most accepted and famous. Chromosomal theory of sex determination. Chromosomal theory of sex determination. This chromosomal theory of sex determination is explained by a scientist, नीटी स्टीवन. ही जी क्रोमोझोमल थिअरी आहे सेक्स डिटर्मिनेशनची, ही एक्सप्लेन केलेली आहे नीटी स्टीवन या सायंटिस्टने. लेडी सायंटिस्ट आहे नीटी स्टीवन, की जिने क्रोमोझोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन एक्सप्लेन केले. या व्यतिरिक्त अजूनही काही थिअरीज आहेत सेक्स डिटर्मिनेशन मध्ये, जसं जेनिक बॅलन्स थिअरी, न्यूट्रिशनल थिअरी, environmental theory, chemical theory. Number of the theories I have explained for the sex determination. Actually, who determine the sex? Whether the sex is determined by male, whether the sex is determined by the female, whether chromosomes are involved in the sex determination, or environmental factors, nutritional factors, or the genes, who determine actually the sex. Sex determination कोण करतं? मेल्स करतो, फिमेल्स करतात का आणखी काही फॅक्टर्स आहेत, हे या सेक्स डिटर्मिनेशन मध्ये डिस्कस करायचं आहे. आणि मोस्टली इट इज एक्सप्लेन्ड दॅट, मोस्टली इट इज एक्सेप्टेड दॅट, हे जास्त स्वीकारलेलं आहे की क्रोमोझोम्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. कोणत्याही ऑर्गॅनिझम्स मध्ये सेक्स डिफाईन होताना, सेक्स डिटर्मिनेशन होत असताना क्रोमोझोम्सचा रोल महत्वाचा असतो. हे या थिअरीमध्ये एक्सप्लेन केलंय. क्रोमोझोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन एक्सप्लेन्ड बाय नीटी स्टीवन. अकॉर्डिंग टू दिस क्रोमोझोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, देर आर 4 टाइप्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. या थिअरीनुसार 4 टाइप्स आहेत सेक्स डिटर्मिनेशनचे. पहिला टाइप म्हणजे XX and XY मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. XX and XY मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. Second, XX X0 method of sex determination. Third one, ZZ and ZW method of sex determination. And the fourth, haplodiplontic method of sex determination. Haplodiplontic method of sex determination. हे 4 टाइप्स आहेत. XX XY मेथड, XX X0 मेथड, ZZ ZW मेथड आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. ह्या 4 टाइप्स आहेत. XX XY मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज फाउंड इन ह्यूमन एज वेल एज इन ड्रॉसोफिला. ह्यूमन आणि ड्रॉसोफिला यांच्यामध्ये हे डिटर्मिनेशन असतं, सेक्स डिटर्मिनेशन. XX X0 मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज फाउंड इन इन्सेक्ट्स सच एज ग्रासहॉपर मध्ये या टाइपचं सेक्स डिटर्मिनेशन आहे. ZZ ZW मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन फाउंड इन द बर्ड्स, बट हॅप्लोडिप्लॉन्टिक मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज फाउंड इन हनीबीज अँड टर्माइट्स. हनीबीज आणि टर्माइट म्हणजे वाळवी यांच्यामध्ये या प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला दिसतंय. विच आर द टाइप्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन? XX XY method of sex determination, XX X0 method of sex determination, ZZ and ZW method of sex determination, and the haplodiplontic method of sex determination, as in honeybees and termites. So first of all, we will talk about
XX अँड XY मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. पहिल्यांदा आपण ही मेथड बघू. XX आणि XY मेथड मध्ये ह्युमन बिंग्स आपण जर विचारात घेतलं तर ह्युमन्स मध्ये फिमेल कन्सिस्ट ऑफ 2 सिमिलर सेक्स क्रोमोझोम ऍज XX. ह्युमन फिमेल मध्ये 2 सेक्स क्रोमोझोम सारखे असतात XX. सो द फिमेल्स आर होमोगॅमेटिक. म्हणून फिमेल्स या होमोगॅमेटिक आहेत. ह्युमन फिमेल्स आर होमोगॅमेटिक. बट मेल्स आर हेटरोगॅमेटिक. मेल्स हे हेटरोगॅमेटिक आहेत. म्हणजेच there are 2 sex chromosomes in the males, 2 different type of sex chromosomes in the males. मेल मध्ये 2 वेगवेगळ्या टाइप्सचे सेक्स क्रोमोसोम्स आहेत X, Y. Female produce similar gametes, so females are homogamitic. Males produce 2 different types of gametes, so males are heterogamitic. hetero म्हणजे डिफरंट. मेल्स 2 वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार करतात. फिमेल्स एक सारखेच गॅमेट्स तयार करतात. म्हणजेच फिमेल जेव्हा गॅमेट फॉर्मेशन करेल, फिमेल जेव्हा एग्ज फॉर्म करेल, ओहम प्रोड्यूस करेल, तेव्हा सगळ्या एग्ज मध्ये, सगळ्या ओहम मध्ये एक्स क्रोमोझोम्स असतो. परंतु जेव्हा मेल स्पर्म प्रोड्यूस करतो तेव्हा हाफ ऑफ द स्पर्म्स कंटेन एक्स क्रोमोझोम, half of the sperms contain Y chromosomes. 50% स्पर्म्स मध्ये X क्रोमोझोम असेल आणि 50% स्पर्म मध्ये Y क्रोमोझोम असतो, कारण जीनोटाइप आहे XY. इथं फिमेल मध्ये जीनोटाइप आहे XX. त्यामुळे सगळ्या एग्स किंवा ओहम जो असतो त्याच्यामध्ये X क्रोमोझोम असेल. When the X sperm fertilizes ovum, when X sperm fertilizes ovum, जेव्हा हा X sperm ओहमला फर्टिलाइज करतो, इट विल फॉर्म द जीनोटाइप XX. इथं जीनोटाइप मिळाला XX. दॅट विल डेव्हलप इनटू डॉटर. याची डेव्हलपमेंट डॉटर मध्ये होईल, म्हणजेच इट विल डेव्हलप इनटू फिमेल. इथं ही फिमेल फॉर्म होईल कारण XX जीनोटाइप आला. XX जीनोटाइप कोणाचा आहे? फिमेलचा आहे, आणि त्यामुळे ही फिमेल असेल, डॉटर असेल. वेन द वाय स्पर्म फर्टिलायझेस ओहम, जेव्हा हा वाय स्पर्म ओहमला फर्टिलाइज करतो, इट विल डेव्हलप इनटू मेल चाइल्ड. कारण मेलचा जीनोटाइप XY आहे, इथं जीनोटाइप आलेला आहे XY. सो दिस विल बी ए सन. म्हणून हा मुलगा असेल, मेल. या प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला ड्रॉसोफिला मध्ये आणि ह्युमन बिंग्स मध्ये मिळतं. ड्रॉसोफिला आणि ह्युमन बिंग्स मध्ये या प्रकारचं सेक्स डिटर्मिनेशन दिसतं XX XY मेथड. पुन्हा एकदा बघा, ह्युमन बिंग्स मध्ये, ड्रॉसोफिला मध्ये फिमेल ह्या होमोगॅमेटिक आहेत, म्हणजेच एक सारखे एग्ज तयार करतात. आपण एग्ज साठी गॅमेट सिंपल X लिहिलंय आणि राऊंड केलंय. मेल हेटरोगॅमेटिक आहेत कारण सेक्स क्रोमोझोम्स 2 आहेत X आणि Y. त्यामुळे जेव्हा गॅमेट्स फॉर्म होतात तेव्हा हा एक X क्रोमोझोम 50% गॅमेट्स मध्ये येतो, स्पर्म मध्ये येतो. हा गॅमेट स्पर्म आहे, मेल गॅमेट आहे, स्पर्म आहे, म्हणून याला ही टेल दाखवली आपण. 50% स्पर्म्स मध्ये X क्रोमोझोम आहे आणि 50% स्पर्म्स मध्ये Y क्रोमोझोम आहे. जेव्हा हा X क्रोमोझोम असलेला स्पर्म ओहमशी, एगशी फर्टिलाइज होतो, एग और ओहम याच्याशी फर्टिलाइज होतो. X स्पर्म फर्टिलाइजेस ओहम, दॅट डेव्हलप इनटू डॉटर और फिमेल. फिमेल चाइल्ड होणार, डॉटर प्रोड्यूस होणार, मुलगी होईल. कारण X स्पर्मनं X एगला फर्टिलाइज केलं. जेव्हा Y स्पर्म X ओहमला फर्टिलाइज करतो, Y स्पर्म ओहमला फर्टिलाइज करतो, दॅट विल डेव्हलप इनटू ए सन. तिथं मुलगा होणार आहे. दॅट मीन्स, म्हणजेच फिमेल्स डू नॉट हॅव एनी रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन मध्ये फिमेलचा काहीही रोल नाही. फिमेलचा काहीही रोल नाही सेक्स डिटर्मिनेशन मध्ये.
मेल्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. मेल मध्ये दोन प्रकारचे गॅमेट्स फॉर्म होतात, दोन प्रकारचे स्पर्म फॉर्म होतात. त्यामुळे कोणता स्पर्म फर्टिलाइज होतो एग बरोबर त्यानुसार सेक्स डिटर्मिनेशन आहे. एक्स स्पर्म फर्टिलाइज झाला तर मुलगी होते, वाय स्पर्म फर्टिलाइज झाला तर मुलगा होतो. द चान्सेस ऑफ गेटिंग डॉटर ऑर सन आर 50%. मुलगा होईल की मुलगी होईल याचे चान्सेस 50% असतात, 50%. वेदर इट मे बी फर्स्ट चाइल्ड और इट मे बी नंबर ऑफ चाइल्ड. पहिला अपत्य असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, चौथा असेल, पाचवा असेल, सहावा असेल, कितीही नंबरचं अपत्य असेल, प्रोजेनी असेल, तर त्याच्यामध्ये चान्सेस ऑफ गेटिंग मेल ऑर फिमेल आर 50%. 50% चान्सेस असतात. ओके, सो दिस इज द सेक्स डिटर्मिनेशन इन अ ह्युमन बीइंग्स and in Drosophila. Second type of the sex determination is XX and X0 method of sex determination. XX and X0 method of sex determination found in insects and grasshopper. या टाइपचं सेक्स डिटर्मिनेशन इन्सेक्ट्स मध्ये आणि ग्रासहॉपर मध्ये आहे, ते आपण इथं स्टडी करू. इन केस ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो, इन केस ऑफ ग्रासहॉपर ऑल्सो, द मेल्स आर हेटेरोगॅमेटिक and the females are homogamitic. इथं सुद्धा, इथं इन्सेक्ट्स मध्ये, ग्रासहॉपर मध्ये मेल हेटेरोगॅमेटिक आहेत आणि फिमेल्स होमोगॅमेटिक आहेत. आपण इथं घेऊ मेल इन्सेक्ट किंवा मेल ग्रासहॉपर, फिमेल इन्सेक्ट, फिमेल ग्रासहॉपर. फिमेल्स आर होमोगॅमेटिक. पुन्हा ह्या फिमेल्स होमोगॅमेटिक आहेत. अँड मेल्स आर हेटेरोगॅमेटिक. मेल्स हेटेरोगॅमेटिक आहेत. जिनोटाइप जर विचारात घेतला तर फिमेल्स मध्ये जिनोटाइप एक्स, एक्स ऍज युजल नेहमीप्रमाणे, आणि मेल्स मध्ये जिनोटाइप X0, XO नव्हे, X0 आहे. X0 याचं मिनिंग काय आहे? फिमेल मध्ये दोनही सेक्स क्रोमोझोम सारखे आहेत, XX, पण मेल मध्ये एक एक्स क्रोमोझोम X आहे आणि दुसरा एक सेक्स क्रोमोझोम X आहे आणि दुसरा सेक्स क्रोमोझोमच नाहीये, दुसरा सेक्स क्रोमोझोम नाही. म्हणजे एकच सेक्स क्रोमोझोम असतो मेल मध्ये, एक्स क्रोमोझोम, आणि त्याच्या जोडीमध्ये दुसरा सेक्स क्रोमोझोम नाही. म्हणून जिनोटाइप X0 आणि फिमेल्स मध्ये जिनोटाइप XX जिनोटाइप. गॅमिट फॉर्मेशन होईल तेव्हा या फिमेल्स सगळे एग्ज प्रोड्यूस करतील आयडेंटिकल, सगळ्या एग्ज मध्ये एक्स क्रोमोझोम आहे. आणि जेव्हा मेल्स गॅमिट फॉर्मेशन करतील, गॅमिट्स तयार करतील, तेव्हा half of the sperms will contain X chromosome. 50% of sperm मध्ये X chromosome असेल and 50% of the sperm will contain only autosomes. 50% स्पर्म मध्ये X क्रोमोझोम आहे आणि 50% स्पर्म्स मध्ये सेक्स क्रोमोझोम नाही पण ऑटोझोम्स असतात. सो दिस इज द स्पर्म विथ ओनली ऑटोझोम्स. स्पर्म विथ ओनली ऑटोझोम्स, फक्त ऑटोझोम्स आहेत, सेक्स क्रोमोझोम नाही. आणि म्हणून जेव्हा एक्स स्पर्म एक्स ओहमला फर्टिलाइज करतो, दॅट विल डेव्हलप इनटू फिमेल इन्सेक्ट. जेव्हा एक्स स्पर्म एक्स ओहमला फर्टिलाइज करतो तेव्हा त्याची डेव्हलपमेंट फिमेल इन्सेक्ट मध्ये होईल, कारण XX जिनोटाइप फिमेलचा आहे, फिमेल इन्सेक्ट. आणि जेव्हा स्पर्म विथ ओनली ऑटोझोम्स, ज्या स्पर्म मध्ये फक्त ऑटोझोम्स आहेत, सेक्स क्रोमोझोम नाही, हा स्पर्म ऑटोझोम्स असलेला एक्स ओहमला फर्टिलाइज करतो, दॅट विल डेव्हलप इनटू मेल इन्सेक्ट. मेल इन्सेक्ट या गॅमेट मधला म्हणजे या ओहम मधला एक्स क्रोमोझोम आणि या स्पर्म मधला फक्त ऑटोझोम्स, सेक्स क्रोमोझोम नाही.
0 X0 X0 जिनोटाइप कोणाचा आहे? मेलचा आहे. त्यामुळे हा मेल इन्सेक्ट आणि हे फिमेल इन्सेक्ट. सो दिस इज द गॅमेट फॉर्मेशन अँड दिस इज द सेक्स डिटर्मिनेशन इन इन्सेक्ट्स एज वेल एज इन ग्रास हॉपर, इन्सेक्ट्स अँड ग्रास हॉपर. आता आपण पुढे स्टडी करू ZZ टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. ZZ आणि ZW. आता बघा इन्सेक्ट्स मध्ये आपण बघितलं मेल्स हेटेरोगॅमेटिक आहेत. ड्रॉसोफिला मध्ये ह्युमन मध्ये बघितलं मेल्स हेटेरोगॅमेटिक आहेत. पण बर्ड्स जर विचारात घेतले बर्ड्स, तर बर्ड्स मध्ये पक्ष्यांमध्ये फिमेल्स आर हेटेरोगॅमेटिक. फिमेल्स आर हेटेरोगॅमेटिक. फिमेल्स हेटेरोगॅमेटिक आहेत. Females produce two different types of eggs. Females produce two different types of eggs. आणि म्हणून females are heterogamitic. Females या heterogamitic असतात. Females या heterogamic असतात. And the males are homogamic. मेल्स हे होमोगॅमेटिक आहेत. आपण जिनोटाइप जर घेतला तर फिमेल्सचा जिनोटाइप ZW आणि मेल्सचा जिनोटाइप ZZ. म्हणून सेक्स डिटर्मिनेशन आहे ZW, ZZ अँड ZW. मेल्स आर होमोगॅमेटिक, फिमेल्स आर हेटेरोगॅमेटिक. या फिमेल्स दोन प्रकारचे एग्ज फॉर्म करतील. Half of the eggs contain Z chromosome, half of the eggs contain W chromosome. अर्ध्या eggs मध्ये 50% eggs मध्ये Z chromosome आहे, 50% eggs मध्ये W chromosome आहे. Male produce all identical similar sperm. इथं सगळे सिमिलर स्पर्म्स आहेत, आयडेंटिकल स्पर्म्स आहेत. Z स्पर्म्स, कारण जिनोटाइप ZZ आहे आणि तो होमोगॅमेटिक आहे. When the Z egg or ovum is fertilized by sperm, Z ovum egg sperm ने fertilize झाला, that will develop into male. Male bird तयार होईल. म्हणजे कोणतं एग फर्टिलाइज होतं, कोणतं एग फर्टिलाइज होतं त्यानुसार सेक्स डिटर्मिनेशन आहे. जर Z एग फर्टिलाइज झालं तर मेल तयार होईल आणि W एग फर्टिलाइज झालं दॅट विल डेव्हलप इन टू फिमेल बर्ड. इथं फिमेल बर्ड डेव्हलप होईल, फिमेल बर्ड डेव्हलप होईल. सो इन केस ऑफ बर्ड्स द कंडिशन इज रिव्हर्स. बर्ड्स मध्ये कंडिशन रिव्हर्स आहे. इन्सेक्ट्स मध्ये, ड्रॉसोफिला मध्ये, ग्रास हॉपर मध्ये, ह्युमन बिंग्स मध्ये मेल हेटेरोगॅमेटिक असतात. इकडं फिमेल्स हेटेरोगॅमेटिक आहेत. फिमेल्स हेटेरोगॅमेटिक असतात. त्यामुळे फिमेल्स डिटरमाइन द सेक्स, नॉट द मेल. मेल सेक्स डिटर्मिनेशन करत नाही, फिमेल सेक्स डिटरमाइन करतात बर्ड्स मध्ये. Females are involved in sex determination. Then, when actually the sex determination occur, depending upon that, there are three types. कधी नेमकं sex determination होतं? Before fertilization, at the time of fertilization, or after fertilization. Sex determination fertilization च्या अगोदर होते, sex determination fertilization च्या वेळेस होते, किंवा सेक्स डिटर्मिनेशन फर्टिलायझेशन नंतर होतो. यानुसार सेक्स डिटर्मिनेशनचे तीन टाइप्स आहेत. त्यामध्ये एक प्रोगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन, सेकंड सिनगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन. हा रेफरन्स आउट ऑफ सिलेबस आहे, स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं नाही, एनसीईआरटी मध्ये सुद्धा दिलेलं नाही. त्यामुळे काही रेफरन्सेस जर ऑब्झर्व केलं तर त्यामध्ये हे कंटेंट तुम्हाला दिसेल. प्रोगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन, सिनगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन आणि तिसरा म्हणजे इपिगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन. इपिगॅमिक
इपिगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन कधी होतं? व्हॉट टाइम? वेन? बिफोर फर्टिलायझेशन, आफ्टर फर्टिलायझेशन, or at the time of fertilization. When the sex is determined before fertilization, फर्टिलायझेशनच्या अगोदर सेक्स डिटरमाइन होत असेल तर त्याला म्हणतात इपिगॅमिक. इपिगॅमिक बिफोर फर्टिलायझेशन. सेक्स इज डिटरमाइन्ड बिफोर फर्टिलायझेशन. मेल तयार होणार आहे की फिमेल तयार होणार आहे? मेल इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार आहे का फिमेल इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार आहे? हे फर्टिलायझेशनच्या अगोदरच डिफाईन होतं, म्हणून ते इपिगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन. ऍज इन बर्ड्स मध्ये बघा, बर्ड्स मध्ये फिमेल मध्ये जेव्हा गॅमेटोजेनेसिस होतं, गॅमिट्स फॉर्मेशन होतात, जेव्हा गॅमिट्स फॉर्म होतात फिमेल मध्ये, जर झेड हे एग असेल तर 100% त्यापासून मेल तयार होणार आहे. मग फर्टिलायझेशन झालंय का? नाही, फक्त गॅमिट्स तयार झालेत. जर हा झेड ओहम असेल, झेड एग असेल तर याची डेव्हलपमेंट 100% मेल बर्ड मध्ये होते. मेल मध्ये होते. जर डब्ल्यू असेल, एग हे डब्ल्यू असेल आणि त्याची फर्टिलायझेशन झेड स्पर्म बरोबर झालं तर फिमेल बर्ड तयार होतं. म्हणजे बिफोर फर्टिलायझेशन इट इज डिफाइन्ड. बिफोर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनच्या अगोदरच डिफाईन होतं की मेल तयार होणार की फिमेल तयार होणार. दिस टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज कॉल्ड एज प्रोगॅमिक. प्रोगॅमिक. सेक्स इज डिटरमाइन्ड बिफोर फर्टिलायझेशन. सेक्स इज डिटरमाइन्ड बिफोर फर्टिलायझेशन ऍज इन इन्सेक्ट्स. म्हणून याचं एक्झाम्पल बर्ड्स आहे. एक्झाम्पल बर्ड्स. ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन, ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन जर सेक्स डिफाईन होत असेल तर त्याला म्हणतात सिनगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे ओहम एक्स क्रोमोझोम आहे, स्पर्म एक्स, स्पर्म वाय. वाय स्पर्म फर्टिलाइज करतो का एक्स स्पर्म फर्टिलाइज करतो? कोणता स्पर्म फर्टिलाइज करतो? जर एक्स स्पर्मचं फर्टिलायझेशन झालं दॅट विल डेव्हलप इन टू फिमेल, आणि वाय स्पर्मचं फर्टिलायझेशन झालं दॅट विल डेव्हलप इन टू मेल. फर्टिलायझेशनच्या वेळेस डिफाईन होतं सेक्स डिटर्मिनेशन. मेल होणार की फिमेल होणार, फर्टिलायझेशनच्या वेळेस डिफाईन होतं. सो दिस इज द सिनगॅमिक ऍज इन ह्युमन. म्हणजे ह्युमन मध्ये ड्रॉसोफिला मध्ये सिनगॅमिक फर्टिलायझेशन, सिनगॅमिक सेक्स डिटर्मिनेशन आहे. बर्ड्स मध्ये प्रोगॅमिक बिफोर फर्टिलायझेशन, ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. आणि इपिगॅमिक मीन्स आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर डिफाईन होतं की त्यातून मेल तयार होणार की फिमेल तयार होणार. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये स्टडी केलेला आहे की हनीबीज मध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे फर्टिलाइज्ड एग्ज असतात, फर्टिलाइज्ड एग्ज, यातून जे लार्वा फॉर्म झालेत, लार्वा, या लार्वाला जर बी ब्रेड खायला दिला, बी ब्रेड जर खायला दिला दॅट विल डेव्हलप इन टू वर्कर बीज. फर्टिलाइज्ड एग्ज मधून, डिप्लॉइड एग्ज मधून जे लार्वा फॉर्म झालेले आहेत, ह्या एग्जना बी ब्रेड खायला दिला तर त्याची डेव्हलपमेंट वर्कर्स मध्ये होते. आणि जर त्यांना रॉयल जेली खायला दिलं तर त्याची डेव्हलपमेंट हे क्वीन मध्ये होते. क्वीन म्हणजे फर्टिलायझेशन झालेलं आहे आणि फर्टिलायझेशनच्या नंतर सेक्स डिटर्मिनेशन होते. सो दिस इज द इपिगॅमिक टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, म्हणून ते असतं इपिगॅमिक. आणि दुसऱ्या बाजूला अनफर्टिलाइज्ड एग्ज जे असतात, अनफर्टिलाइज्ड एग्ज, दिस अनफर्टिलाइज्ड एग्ज डेव्हलप इनटू ड्रोन्स
haploid eggs develop into haploid drones. When the larva fed by bee bread, त्या लार्वाला बी ब्रेडच खायला दिला जातो. दिस मेकॅनिझम इज नोन एज पार्थेनोजेनेसिस. आपण प्रिव्हियसली स्टडी केलेलं आहे. पार्थेनोजेनेसिस, सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज. हनीबीज मध्ये असं हे सेक्स डिटर्मिनेशन असतं आणि ते फर्टिलायझेशनच्या नंतर होतं. शिवाय हा जो टाइप आहे तो हॅप्लोडिप्लॉन्टिक मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन दॅट वी स्टडीड प्रिव्हियसली. अगोदर एकदा स्टडी केलेलं आहे, पुन्हा एकदा आपण इथं हे स्टडी केलं. फर्टिलाइज्ड एग्स डिप्लॉइड असतात, त्यापासून वर्कर्स आणि क्वीन तयार होतात आणि हॅप्लॉइड एग्स पासून पार्थेनोजेनेसिस प्रोसेसने ड्रोन्स म्हणजे हॅप्लॉइड मेल तयार होतात. सो दिस इज द हॅप्लोडिप्लॉन्टिक मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आणि अल्सो सेक्स डिटर्मिनेशन इज कॅरिड आउट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या नंतर सेक्स डिटर्मिनेशन होतं. सो इट इज इपिकॅन्डिक. मला वाटतं तुम्हाला सेक्स डिटर्मिनेशनचे हे 4 पॉइंट्स व्यवस्थितपणे समजलेले असावेत. XX XY मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, XX X0 मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, ZZ ZW मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन and haplodiplontic method of sex determination. Okay, so we will stop here and in the next video we will talk about chromosomal disorders. Thank you.